Zee24 एक पाऊल पुढे. नक्की पूनम महाजनकडे मला हाच विषय घेऊन जायचा आहे. हा एकूण प्रवास बघणं फार महत्त्वाचं होतं, कारण मोदी पर्वाचा उदय होताना दिसतोय. मात्र या गोव्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पार्टी विथ द डिफरन्सचं उंगळवरं प्रदर्शन देखील आपल्याला दिसलं. अडवाणींची अनुपस्थिती होती, त्यांच्या घरासमोर जी निदर्शनं झाली. पूनम महाजन, तुम्ही कसं बघता याकडे? एकीकडे मोदी पर्वाचा उदय होताना दिसतोय, मात्र या बैठकीदरम्यान हा जो सर्व प्रकार बघायला मिळाला. सगळ्यात पहिल्यांदा मी डॉक्टर निरगुडकरांना सांगू इच्छिते की दिल्ली गोव्यापासून नरेंद्र मोदींनी भगवा रंग घातला, तो आज डॉक्टर निरगुडकरांनी घातलाय. पूर्ण देश भगवामय झालेला आहे आणि भगवा हा शुभ कलर असतो, शुभ रंग असतो. आज मी निळा घातलाय, म्हणजे रंग हे किती शुभ असतात ते दाखवले जातात. आपण महाराष्ट्राच्या Zee24 तासवर आहोत, त्यामुळे 9 आकडा, आज जून 9 आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रासाठी जसं देश आज भगवामय, मोदी चीफ कॅम्पेन कमिटीचे झाल्यापासून जसं भगवामय झाले आणि शुभ हा आकडा सगळ्यांना दिसतोय, तसं जून 9 हा आकडाही महाराष्ट्रासाठी, भारतीय जनता पार्टीसाठी नेहमी शुभ ठरलेला आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रासाठी सुद्धा हा मोदीमय आकडा 9 महाराष्ट्राला सोपस्कर होईल. तिसरा मुद्दा, जेव्हा डॉक्टर निरगुडकर म्हणले की अर्धविराम मिळाला आहे, मला वाटतं एक परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे. आज अर्धविराम भरपूर गोष्टींना मिळालेला आहे, पण एक परिवर्तन एका छोट्या कार्यकर्त्यापासून, भारतातल्या कोणत्याही एका नागरिकापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंतची जी इच्छा होती की मोदींनी ही कॅम्पेन पुढे न्यावी आणि त्यांच्या अनुभवांनी आणि राजनाथ सिंगांच्या अनुभवांनी आमच्यासारख्या तरुणांना एक नवीन दिशा मिळावी, ती आज दिशा दिलेली आहे. त्यामुळे मला वाटतं सगळेच भगवामय झालेले आहेत, मोदींपासून डॉक्टर निरगुडकरांपर्यंत. पुन्हा मी तुम्हाला जो प्रश्न विचारला, पुन्हा एकदा त्या मूळ प्रश्नावर येतोय, थोडासा मागे नेतोय. 11 वर्षापूर्वी गोव्यातल्याच बैठकीत जेव्हा वाजपेयींनी राजधर्म पाळला नाही म्हणून मोदींना सुनावलं होतं गोधरा दंगलीनंतर, तेव्हा अडवाणींनीच मोदींना संजीवनी दिली होती. आणि आज आपण जे बघतोय त्या ठिकाणी की अडवाणींचा सूर्य मावळताना दिसतोय आणि मोदीच्या सूर्याचा उदय होताना दिसतोय, याविषयी मी तुम्हाला विचारतोय. हनुमान रामाला लक्ष्मणाला येऊन संजीवनी देतात, लक्ष्मण किंवा राम हनुमानाला येऊन देत नाही, त्यामुळे तो मुद्दा महत्त्वाचा नाहीये. पण जेव्हा 11 वर्षापूर्वी तुम्ही जसं म्हणता की अटलजींचा हा मुद्दा, मला मीडियाला पहिल्यांदा परत सांगावं लागेल की ही टेप पूर्ण तुम्ही चालवा. अटलजींनी सांगितलं होतं की राजधर्म पाळावा लागेल आणि तो नरेंद्र मोदी पाळत आहेत. त्यामुळे हे पूर्ण वाक्य आपण पुढे आणलेलं बरं. आणि तो राजधर्म पाळूनच आज गुजरात हे नंबर 1 महाराष्ट्र पूर्ण देशभरात प्रदेश झालेला गुजरात झाला आहे. आणि मुद्दा आला तो अडवाणीजींचा, तो संजीवनी मुद्दाने आमच्यासाठी ते राम आहे. जसं अटलजींनी सांगितलं राम आणि लक्ष्मणाची जोडी, तशी ते आमच्यासाठी राम आहेत. हनुमानाने संजीवनी आणली होती. त्यामुळे आजही अडवाणीजी आमच्यासाठी श्रद्धेय आहेत. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून आपला मुद्दा मांडला आहे. उद्या सकाळी सगळ्यात पहिल्यांदा नरेंद्र मोदी जाऊन अडवाणीजींचा आशीर्वाद घेणार आहेत. त्यामुळे हेच सगळे मुद्दे आहेत, संजीवनी आणि 11 वर्षापूर्वी काय झालं आणि 10 वर्षानंतर काय झालं, हे इथे उपस्थितच होत नाहीत. प्रकाश जोशींकडे मला जायचंय. प्रकाश जोशी, आपण ही सर्व चर्चा ऐकताय, मला सांगा, मोदींना आणणं ही भाजपची अपरिहार्यता आहे का? तुम्हाला असं वाटतं का की सक्सेशन प्लॅनिंग जे आहे ते नीट व्यवस्थित झालेलं नाहीये? समवयस्क समप्रभावी नेते या ठिकाणी कितीतरी होते, मात्र कुणी नेतृत्व करावं यावरून रस्सीखेच सुरू होती. आणि आता ही वेळ आली आहे की मोदी पर्वाचा उदय झालाय. नरेंद्र मोदींना पक्षानं पुढे आणून आपला एक चेहरा म्हणून सादर करावं की करू नये, अशी चर्चा पक्षामध्येच गेले 5-6 महिने चालू आहे. आणि त्याला कारणसुद्धा आहे. म्हणजे अडवाणींनी ज्यावेळेस त्यांना विरोध केला, तो काही व्यक्ती म्हणून नव्हे, तर त्यांचे असे विचार होते की त्यांना जर पुढे आणलं तर मतदारांचं पोलरायझेशन होईल, कदाचित त्याचा फटका, मायनॉरिटीज मतं जर भाजपपासून दूर गेली तर त्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत भाजपला बसू शकतो. त्याचप्रमाणे NDAचे इतर जे सदस्य आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारचं आक्रमक हिंदुत्व राबवणारं किंवा त्याचा प्रचार करणारं नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व जे आहे ते मान्य होईल का नाही, हा सुद्धा मुद्दा अजूनसुद्धा समोर आहेच. त्यामुळे ह्याच्यापुढं आता एकदा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून निवडणूक झाल्यानंतर मोदींपुढे अनेक आव्हानं आहेत. मला तर असं वाटतं, आज त्यांनी जे भाषण केलं ते भाषण म्हणजे त्याने आपला स्वतःचा जाहीरनामा, मी कशा प्रकारे कार्यक्रम करणार आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं त्याने घाणाघाती पद्धतीनं काँग्रेसवर टीका केली एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला युवक आणि महिला हे दोन समोर ठेवून त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, त्यांच्यापुढे कसे अनेक प्रश्न आहेत, हे मांडण्याचा आज प्रयत्न केला असं मला वाटतं. नक्की. उदय सरांकडे पुन्हा मी जातो. उदय सर, आपल्याला काय वाटतं, भाजपसाठी हा संक्रमणाचा काळ आहे?
भारतीय जनता पक्षासाठी निश्चितच हा संक्रमणाचा काळ आहे. याचं कारण आज जे अडवाणी गटाचे नेते म्हणून समजले जातात, मग त्या सुषमा स्वराज असतील किंवा दिल्लीतले काही नेते असतील, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत क्लेशकारक बाब आहे की आज अडवाणी बाजूला झाले आणि नरेंद्र मोदी ज्यांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला जात होता त्यांच्याकडे आज सगळी प्रचाराची धुरा सोपवली गेलेली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की याआधी सुद्धा केंद्रीय प्रचार समितीचे प्रमुख म्हणून अनेकांची नियुक्ती झाली होती, पण कोणाच्याही नियुक्तीवर आतापर्यंत अशा प्रकारच्या माध्यमातून चर्चा झाल्या नव्हत्या. अशा प्रकारचे गावागावात पेढे वाटले गेले नव्हते, होर्डिंग लावली गेली नव्हती, फटाके फोडले गेलेले नव्हते. ते फटाके अशा करता फोडले गेले की भारतीय जनता पक्षामधलं जे नवं नेतृत्व होतं त्याला गेले दशकभर वाव मिळत नव्हता. ती जी घुसमट होती, स्वतःला डेमोक्रेसीचा म्हणणारा पक्षामध्ये जी घुसमट होत होती की जी काँग्रेसमध्ये एक प्रकारे डायनॅस्टिकल रूल असून सुद्धा ती घुसमट होत नाही. त्यांनी त्यांच्या युवराजाला जवळपास 8 वर्षापूर्वीच राजकारणात आणलं आणि स्थिर केलं, परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र हे केलेलं नव्हतं. ते आज झालं. त्यामुळे एक प्रकारे हा संक्रमणाचा काल आहे भारतीय जनता पक्षासाठी आणि तो जितक्या लवकरात लवकर संपून नवीन नेतृत्वाच्या हातात या सगळ्याची सत्तेची सूत्र, या सगळ्या सत्ता स्पर्धेची सूत्र जातील, तेव्हाच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीच्या रिंगणात आला असं म्हणता येईल. अन्यथा ज्या नेतृत्व स्पर्धेमध्ये भारतीय जनता पक्ष आज अडकलेला होता ते पाहता काँग्रेसनी आपल्या गैरकारभार मोदी आल्यानं ती संधी त्यांना उद्या सकाळी मिळणार आहे अशा प्रकारे जर माध्यम काही चित्र रंगवत असतील तर तेही अत्यंत चुकीचं आहे. मोदींसमोरची आव्हानं ही तितकीच कठीण आहेत, ती अंतर्गत आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा ती बाह्य आहेत. एनडीए मधल्या सर्व घटक पक्षांना ते एकत्र कसे ठेवणार हाही एक प्रश्न आहे. परंतु सध्या तरी या संक्रमण काळामध्ये नमो नमः हाच एक मंत्र भारतीय जनता पक्षासाठी जपण्यासारखा आहे, ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच खरंय, भाजपसाठी हा संक्रमणाचा काळ आहे. मात्र मोदींचं राजकारण आतापर्यंतचं कसं राहिलंय, यापुढे त्यांच्यापुढे कुठली आव्हान असणार आहे, बऱ्याच विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. नरेंद्र मोदी यांच्याकडे भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आज कार्यकारिणीच्या बैठकीत सोपवली आहे. मात्र ही जी संधी आहे ही त्यांच्याकडे सहजासहजी चालून आलेली नाहीये. त्यासाठी थोडंसं मोदींच्या राजकारणाकडे वळावं लागेल. गुजरातमध्ये 3दा त्यांनी जे यश मिळवले, देदीप्यमान यश मिळवले, त्याचीही याला पार्श्वभूमी आहे. उदय सरांकडे मला जायचं. उदय सर, मोदींकडे ही जबाबदारी सहजासहजी चालून आलेली नाहीये. 3दा त्यांनी जे यश मिळवले निवडणुकीत किंवा विकास पुरुष अशी त्यांची प्रतिभा असेल, याही गोष्टी त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या होत्या. काय सांगाल? मोदींना हे जे आता प्रचार प्रमुख म्हणून पद मिळालं ते सहजासहजी मिळालं नाही, हे अतिशय पंकज खरं आहे. आणि इतक्या सहजासहजी त्यांना आता आजूबाजूचं भारतीय जनता पक्षातलं नेतृत्व ते पचू देणार नाही, हेही तितकंच सत्य आहे. म्हणजे मोदींचा विजय व्हावा असं जेवढं कार्यकर्त्यांना वाटतंय तेवढं ते तिथल्या केंद्रीय नेत्यांना वाटतंय का, हाही अत्यंत मोठा प्रश्न आहे. मुद्दा क्रमांक 2, भारतीय जनता पक्षाचा जो परफॉर्मन्स गुजरातमध्ये होता तसा तो मोदी केंद्रस्थानी नसल्यामुळे इतर राज्यात नव्हता असं म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे. अशा करता की मोदी आल्यानंतर हिमाचलमध्ये आम्हाला यश मिळालं असतं, कर्नाटकमध्ये आम्हाला यश मिळालं असतं, हे या म्हणण्याला सध्या तरी कुठला तरी आपला तथ्यांश दिसत नाही. येत्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत, मग त्या दिल्लीच्या असतील, राजस्थानच्या असतील, त्या ठिकाणी ज्यावेळेला मोदी जाऊन प्रचार करतील त्यावेळेला मोदींचा खरा कस लागणार आहे. गुजरातमध्ये त्यांनी केलेली एक्सपेरिमेंट ती संपूर्ण भारतभर नेऊ शकतात का, याची आता एक प्रकारची रंगीत तालीम ही आपल्याला 2013 साली ज्या 4 राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथे पाहायला मिळेल. तिसरा मुद्दा असा आहे की मोदींचं जे आक्रमक राजकारण आहे ते आक्रमक राजकारण भारतीय जनता पक्षाच्या पचनी पडणार आहे का, आणि भारतीय जनता पक्षासुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे सहयोगी एनडीएतले पक्ष आहेत त्यांना पचनी पडणार आहे का, ममताला पचनी पडणार आहे का, नितीश कुमारांना पचनी पडणार आहे का, हे सगळे प्रश्न सध्या तरी अत्यंत मोठे आवाजून भारतीय जनता पक्षासमोर उभे राहिलेले आहेत. आणि म्हणूनच की काय, त्यांच्या नेतृत्वाला जो छुपा आणि उघड विरोध भारतीय जनता पक्षामध्ये होत होता त्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे मोदींचं जे आक्रमक नेतृत्व आहे, जे बोलणं आहे, आज सुद्धा त्यांची भाषा जर तुम्ही पाहिलीत तर आता प्रकाश जोशी म्हणाले ते खरं आहे की एक प्रकारे प्रचाराचा नारळ त्यांनी वाढवला होता, परंतु पंतप्रधानासारख्या व्यक्तीबद्दल त्यांनी बेशरम असा शब्द जो उच्चारला, अशा प्रकारची जर प्रचाराची यंत्रणा मोदी यापुढे राबवणार असतील तर भारतीय जनता पक्षाला ते कितपत चालणार आहे आणि त्याहीपेक्षा सहयोगी पक्षांना कितपत चालणार आहे, हा अतिशय कळीचा मुद्दा ठरणार आहे भारतीय जनता पक्षासाठी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.